भगवंत भक्त निवास या ठिकाणी आपण करतोय। त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आपण पाठीमागच त्याचा निधी आणलेला आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या ठिकाणीही या ठिकाणी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचंही जवळपास वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे। त्याच्याही कामाला येणाऱ्या 4 तारखेला जे भगवंत महोत्सव आपला सुरू होतोय त्या दिवशी आपण पायाभरणीचा उद्घाटन समारंभ त्या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू होऊन साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये भक्त निवास त्या ठिकाणी होईल। त्याचबरोबर जो 300 कोटीचा आपला आराखडा आहे भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा, तो सगळा संपूर्ण आपण प्रोग्राम बनवलेला आहे। त्यामध्ये भूसंपादनाचे विषय असतील किंवा रस्ते असतील, संडास, बाथरूम, पाण्याची सोय, ज्या सुखसोयी आहेत आपल्या भगवंत तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं मिळणाऱ्या सगळ्या सुविधा आहेत त्या सगळ्याचा आराखडा तयार करून आपण शासनाकडे पाठवलेला आहे आणि जवळपास आता त्याला पाठवून एक 6 महिने होऊन गेलेले आहेत। परंतु काही निवडणुका वगैरे झाल्या मध्यंतरी काही आणि आता निवडणुका होऊन पण 5 महिने झाले, परंतु त्या हाय पॉवर कमिटी पुढे तो विषय जाणं गरजेचं, सगळी स्क्रुटनी वगैरे होऊन तो प्रस्ताव गेलेला आहे। निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फडणवीस साहेबांचं विशेष भगवंताचे ते भक्तच आहेत, शिंदे साहेब ते अजितदादा निश्चितपणानं या ठिकाणी लवकरात लवकर भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा सुद्धा आपला मंजूर होऊन जवळपास 300 कोटी रुपयापर्यंतचा निधी आपल्या ह्याला येईल आणि तीर्थक्षेत्राचं संपूर्ण जे काही डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल।